अशोक सराफ एक उत्तम माणूस. मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वतःचे अस्तित्व दिसायचे. देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री अशोक सराफ यांच्या 80व्या वर्षात पदार्पण निमित्ताने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय, अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयातून सगळ्यांना मराठी सिनेमाची गोडी लावली आणि मराठी सिनेमाला एक उंची आणि लोकाभिमुखता दिली. अशोक सराफ यांचा अभिनय अत्यंत सहज आहे, त्यात कुठलीही कृत्रिमता जाणवत नाही. सहजतेनं त्यांनी प्रत्येक भूमिका साकारल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मराठी माणूस हा वास्तवात जगणारा आहे, त्यामुळे अशोक सराफ यांनी साकारलेल्या नायकांमध्ये मराठी माणसाला स्वतःचे अस्तित्व दिसले आणि म्हणूनच अशोक सराफ हे खऱ्या अर्थानं सगळ्यांच्याच मनातील सुपरस्टार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं आहे. हास्यरस आणि त्याची पद्धत बदलत गेली. या सर्व गोष्टींना एक वेगळे वळण देण्याचं काम अशोक सराफ यांनी केलं. टीव्हीवरील हमपांसारख्या मालिकांमध्ये सहजतेनं हास्यरस निर्माण होणं हे पाहायला मिळायचं. त्यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्ये भरपूर काम केलं. हिंदी सिनेमामध्ये त्यांनी आपले वेगळेपण दाखवून दिलं. तसेच नाटकांच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीची सेवा केली. उत्तम कलावंतच नव्हे तर उत्तम माणूस म्हणूनही आपण त्यांच्याकडे पाहू शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस नमूद केले. आणि यावेळी नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथेबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी बाकरे, गटनेते नरेंद्र बाल्या बोरकर, माजी आमदार संदीप जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मामा अतिशय उत्तम अशा प्रकारचे व्यक्ती आहेत. सर्वांकडे लक्ष ठेवणार, छोट्यातल्या छोट्या माणसाला चांगलं वागवणार, त्याच्या अडीअडचणीला त्याला मदत करणार, अशा प्रकारचं केवळ उत्तम कलावंत नाही तर एक उत्तम माणूस म्हणून देखील मामांकडे आपण सगळे बघू शकतो. आणि म्हणूनच ज्यावेळी मामांना महाराष्ट्र भूषण मिळालं किंवा मामांना पद्मश्री ज्यावेळी मिळाली, मला असं वाटतं की अनेक वेळा शेवटी कुठल्याही व्यवसायात असलं तर थोडी रायव्हलरी असते. एखाद्याला पुरस्कार मिळाला तर दुसऱ्याला असं वाटतं की आपल्याला मिळाला नाही. पण मामा एक असं व्यक्तिमत्व होतं की त्यांना पद्मश्री मिळाली तेव्हा अख्ख्या सिनेसृष्टीने त्या ठिकाणी आनंद व्यक्त केला की योग्य व्यक्तीला त्या ठिकाणी हा पद्म पुरस्कार मिळालाय, अशा पद्धतीनं सगळ्यांची भावना ही झाली. आणि म्हणूनच मलाही जसं मामांनी सांगितलं, एवढ्यात जवळपास या सव्वा वर्षात चौथ्यांदा मामांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली. मी स्वतःला अतिशय भाग्यवान मानतो. आणि मामा यापुढेही अनेक सत्कार होणार आहेत, कारण मला हे माहिती आहे की आज ऍडव्हान्समध्ये सहस्त्रचंद्र दर्शन झालंय, 1 वर्ष आधी झालंय ते, पण आम्ही निश्चितपणे तुमची 100वी देखील साजरी करणार आहोत. आणि ती 100वी साजरी करण्याकरता आम्ही राहू त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं. आणि त्याही दिवशी म्हणजे आज बघा पुष्करजी, तुम्ही जो या ठिकाणी त्यांचं जी मुलाखत घेतली, त्या मुलाखतीनेही किती आम्हाला आनंद दिला, किती आमचं मनोरंजन केलं, कधी आम्हाला अंतर्मुख केलं, कधी आम्हाला अतिशय हसवलं. या व्यक्तिमत्वातच असं काहीतरी आहे की ज्याला पाहिल्याबरोबर आपल्याला प्रसन्न वाटावं आणि छान आजचा दिवस चांगला जाणार, अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व. त्यामुळे निश्चितपणे ईश्वराने मामांना खूप दीर्घ आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं. आणि मामा, तुम्ही आता ठरवलंय सिनेमे करणार आहात, पण मला विश्वास आहे 5-7 वर्षांनी पुन्हा नाटकात तुम्ही उतरले नाही तर माझं नाव बदला. तुम्हाला ती खुमखुमी येणार आणि तुम्ही रंगभूमीवर पुन्हा दिसणार आणि आम्ही ते नाटक पाहायला येणार, हे या ठिकाणी सांगतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.